जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मुंबई हायकोर्टाचा फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. कारण काल आपली मुंबई हायकोर्टची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि कालपासून ही ॲप्लिकेशन करणे आता बंद झालेले आहे. आणि या भरतीमध्ये एकूण शिपाई आणि क्लर्क या पदासाठी एकूण किती अर्ज आले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मधामध्ये स्किप न करता परिपूर्ण पहा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 6 जानेवारी ही मुंबई हायकोर्टाची शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची. आणि या भरतीमध्ये एकूण किती अर्ज आले याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला विथ प्रूफ स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे. आता मुंबई हायकोर्टाची एका दिवसानं डेट वाढवून देण्यात आली होती, कारण याची तारीख ही 5 जानेवारी होती. नंतर ही 6 जानेवारी करण्यात आली, कारण थोडासा साईडवर लोड येत होता आणि अर्ज प्रक्रियासुद्धा हळूहळू चालू होती. म्हणून एक दिवसासाठी एक्सटेंड करण्यात आली होती फॉर्म भरण्यासाठी. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या परीक्षेमध्ये शिपाई आणि क्लर्क या 2 पदासाठी खूप मोठी फाईट आणि पुष्कळ सारे अर्ज या भरतीमध्ये आलेले आहे. ते आता एकूण किती आलेले आहे ते आता आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला हे जे अर्जांची संख्या दिसत आहे हे शिपाई या पदासाठी अर्ज आहे. आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, शिपाई या पदासाठी एकूण अर्ज कालपर्यंत 1,93,966 म्हणजे 1,94,000 एवढे अर्ज आलेले आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. म्हणजे 1,94,000च आपल्याला असे समजावं लागेल, कारण जवळपासच आहे संख्या. म्हणजे एवढी मोठी अर्ज या 3 खंडपीठासाठी. म्हणजे आता हे जे अर्ज दाखवत आहे तुम्हाला 1,93,966 हे नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या 3ही खंडपीठाचे टोटल अर्ज आहे. मग आपल्याला याच्यामध्ये नागपूरसाठी किती आले आहे, मुंबईसाठी किती आले आहे, छत्रपती संभाजीनगरसाठी किती आले आहे हे आपल्याला माहीत पडत नाही, कारण हे खंडपीठाची भरती आहे. आणि हे टोटल खंडपीठाची संख्या मी तुम्हाला दाखवत आहे. कालचा डेटा आहे हा. आणि टोटल संख्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. म्हणून आपण अंदाज बांधू शकता इथं की किती मोठे अर्ज मुलांनी शिपाई या पदासाठी भरलेले आहे. जीवघेणी कॉम्पिटिशन या मुंबई हायकोर्टाच्या भरतीमध्ये आपल्याला दिसत आहे. कारण या पदासाठी फक्त पात्रता 7वी पास होतं आणि एज क्रायटेरिया चांगला होता. आणि म्हणून याच्यामध्ये बरेच सारे अर्ज शिपाई या पदासाठी आलेले आहे. आणि विशेष म्हणजे या पदासाठी कुठल्याही प्रकारची टायपिंग टेस्ट नाही आहे. म्हणजे एक परीक्षा द्या आणि त्यानंतर साफल्य चाचणीनंतर इंटरव्ह्यू असा हा या भरतीचा क्रायटेरिया आहे. म्हणून या पदासाठी मुलांनी जास्तीत जास्त अर्ज शिपाई या पदासाठी आपल्याला भरलेले दिसते. तुम्ही अंदाज बांधू शकता. एवढे अर्ज आपल्याला एकूण टोटल अर्ज 1,94,000च्या 1,94,000च्या जवळपास आपल्याला अर्ज दिसत आहे. आणि याच्यापेक्षा क्लर्कसाठी तुम्हाला कमी दिसते अर्ज. आता याच्या मागचे सुद्धा वेगळे कारण आहे. आता आपण क्लर्क या पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहे ते आता आपण पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला क्लर्क या पदासाठी एकूण टोटल अर्ज किती आलेले आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर क्लर्क पदासाठी एकूण अर्ज 1,51,717 एवढे अर्ज आलेले आहे. म्हणजे शिपाई या पदापेक्षा 50,000 म्हणजे 40-45 हजारानं कमी आलेले आहे अर्ज. म्हणजे याच्यामध्ये का बरं अर्ज कमी आले, कारण याच्यामध्ये टायपिंग स्किल आहे. टायपिंग स्किल नंतर इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये स्किलला इम्पॉर्टन्स दिल्यामुळं आणि याच्यामध्ये ज्यांची टायपिंग आहे त्यांनीच अर्ज, ज्यांचं MSCIT झालेलं आहे, टायपिंग झालेलं आहे, चांगली स्पीड आहे, त्यांना ॲक्युरेसी आहे, म्हणून त्याच मुलांनी इथं अर्ज भरलेले आहे. इथं शिपाई पदासारखं नाही, कोणी आलं आणि कोणी अर्ज भरून गेलं असं नाही. म्हणून इथं कॉम्पिटिशन थोडी आपल्याला कमी वाटते 40-44 हजारानं आपल्याला इथं. बरोबर आहे. म्हणजे आता
1,51,717 इथं टोटल अर्ज दिसते. आपल्याला 3ही खंडपीठाचे आहे. जसं शिपाई या पदासाठी 3ही खंडपीठाचे टोटल अर्ज होते, तसंच क्लर्क या पदासाठी सुद्धा एकूण टोटल अर्ज आहे 3ही खंडपीठाचे. म्हणून याच्यामध्ये सुद्धा म्हणता येत नाही आपल्याला, याच्यामध्ये सुद्धा बरीचशी कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला भेटते. पण शिपाई या पदापेक्षा थोडी कमी कॉम्पिटिशन आहे. समजलं? आता हा कालचा डेटा आहे, साईडवरूनच मी घेतलेला आहे. टोटल अर्जांची संख्या किती आली म्हणून हे मी चेक केलं आणि एवढी संख्या मला या 2 पदासाठी मला दिसलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण तुमच्यासमोर सादर करत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विसरून चालता येणार नाही की ही एक चांगली भरती आहे, परमनंट भरती आहे आणि विशेष म्हणजे खंडपीठाची भरती आहे आणि याच्यामध्ये लागणं म्हणजे पुष्कळ मोठी गोष्ट असते. म्हणून कॉम्पिटिशनचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही चांगल्या प्रकारे तयारीला लागा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.